राणा जयसिंग यांचं कोकणात आगमन इतिहासातील एक वैभवशाली पायवाट। भारताच्या इतिहासात अनेक थरारक स्थलांतरांच्या कथा सापडतात। त्यातीलच एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अध्याय म्हणजे राणा जयसिंह यांचं राजस्थानातून कोकणात झालेलं आगमन। हे स्थलांतर केवळ एका व्यक्तीचं नव्हतं, ते होतं एका संस्कृतीचं, एका परंपरेचं आणि एका राजवंशाचं नव्या भूमीत उगम घेणं। 14व्या ते 17व्या शतकादरम्यान मुघल साम्राज्य वेगाने विस्तारत होतं। यामुळे राजस्थानातील राजपूत घराण्यांवर सतत आक्रमणं होत होती। अशा अस्थिर परिस्थितीत आपली परंपरा, अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्यासाठी अनेक राजपूत कुटुंब दक्षिण भारतात स्थलांतरित झाली। या पार्श्वभूमीवर राणा जयसिंग यांचं कोकणात आगमन झालं। समुद्रमार्गाने भ्रमण करत असताना त्यांचं जहाज अरबी समुद्रातून कालावल खाडीत दाखल झालं आणि शेल्टी येथे आज सखल या नावाने प्रसिद्ध असलेल्या भागात लागले। इथेच त्यांनी कोकणातील भूमीवर पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर कांदळ गावात प्रवेश केला। हा शेल्टी परिसर आजही पाहता येतो। जरी कालोघात काही बदल झाले असले तरी मूळ खुणा आजही इतिहास जपून उभ्या आहेत। सखल भागातील घनदाट जंगलात मठ नावाची एक वास्तू आजही उभी आहे, सुमारे 1000 वर्षांपूर्वीची। ऊन पावसाला तोंड देत ही वास्तू आजही राणे घराण्याच्या मूळ पुरुषाची साक्ष देत उभी आहे। हा परिसर भूताखेतांच्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे, मात्र यामागे एक चाणाक्ष विचार होता। वास्तूची पवित्रता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी स्थानिकांनी भीती निर्माण करणाऱ्या कहाण्या पसरवल्या। त्यामुळे त्या ठिकाणी कोणी जास्त वेळ रेंगाळायचं टाळत असे आणि वास्तू आजतागायत तशीच अबाधित राहिली। राणा जयसिंह यांच्यासोबत चौहान नावाचा दुसरा योद्धा होता। त्यांनी एकमेकांना भाऊ मानलं। चौहान पुढे देवली गावात स्थायिक झाले आणि पुढे चौहान म्हणून ओळखले जाऊ लागले। आजही राणे आणि चव्हाण हे एकमेकांना भाऊ मानतात। कांदळ गावातून 6 पिढ्यांपूर्वी गणोजी राणे हरकुळ खुर्द येथे स्थायिक झाले, मात्र त्यांनी आपल्या भावांना विनंती केली होती की कांदळ गावातील हक्क शाबूत ठेवावेत। हे वचन तेव्हाच्या भावंडांनी दिलं आणि आजही हरकुळ खुर्दमधील राणे कुटुंबांची अनेक एकर जमीन कांदळगाव परिसरात आहे। पूर्वजांच्या वचनपूर्तीचं हे एक उत्तम उदाहरण। राणे घराण्याची वंशवेल आज हिंदळे, ओझरम, मालवण, कांदळगाव, हडपीड, हळवल, जानवली, मिडबाव, नारिंगरे, कारवार आणि महाराष्ट्रात इतरत्र पसरली आहे। राजस्थानातील उदयपूर येथे प्रारंभ झालेलं हे घराणं नंतर गोमंतकात पोर्तुगीजांविरुद्ध लढलं। त्यांनी केवळ घरं नाहीत तर संपूर्ण गावं घडवली, संस्कृती निर्माण केली आणि कोकणाच्या मातीला आपल्या परंपरेचं वैभव दिलं। या इतिहासाचा शोध घेणं ही केवळ अभ्यासाची गोष्ट नाही, ती आपल्या अस्मितेची, आपल्याला जोडणाऱ्या नात्यांची आणि संस्कृतीच्या मुळाशी जाण्याची गरज आहे। आजच्या पिढीने या इतिहासाचा अभिमान बाळगून त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण जे गावाला गावपण देतात ते विसरले गेले तर ओळखच नष्ट होईल।